नमस्कार गुंतवणूकदार मित्रांनो. मी अकोला येथील एक शेतकरी. विदर्भामध्ये माझं गाव आहे. मला सांगायचं आहे की आदरणीय सत्यजित शाह सरांची जी मुलाखत आहे, मी ते महामनी या ॲपवर महामनी या यूट्यूब चॅनलवर बघितली होती. ते बघितल्यानंतर मी संपूर्ण शेवटपर्यंत सरांची मुलाखत पाहिली आणि सरांचे मुद्दे, अनुभव, त्यांनी जे कथन केलं ते माझ्या अंतर्मनापर्यंत पोचलं आणि ते कळलं की सर जे बोलत आहेत तर अक्षर त्याच्यामध्ये तळमळते. खूप म्हणजे एकदम प्रत्येक गोष्टीचं मुद्देसूद आणि सकारात्मक बाजू ह्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. मग नंतर मी सरांचा नंबर शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्या लिंकमध्ये एका ठिकाणी मला खाली सरांचा नंबर सापडला आणि मी सरांना व्हॉट्सअपवर मेसेज केला की सर, मी अकोला येथील असा एक शेतकरी आहे आणि मला गुंतवणूक शिकायची आहे आणि गुंतवणुकीबद्दल. मग सरांनी माझा नंबर सेव्ह करून घेतला आणि सरांनी सरांनी सांगितले की माझी जी गुंतवणूक म्हणजे माझी जी आर्थिक साक्षरता जी मोहीम, समभागाबद्दलची जी मोहीम आहे त्याबद्दल तुम्ही समजून घ्या. मग सरांनी मला त्यांचे जे मोहिमेबद्दलचे जे आहेत आर्टिकल्स, ते आर्टिकल्स माझ्या व्हॉट्सअपवर पाठवलं. त्यांची कशी मोहीम चालते, ते केव्हापासून म्हणजे 2019पासून सरांची मोहीम चालते. सर हे पूर्ण निःशुल्क पद्धतीनं आणि सर्व समभाग गुंतवणूकदार, भारतीय गुंतवणूकदार हे सक्षम व्हावं, हाच त्याच्या मागचा आदरणीय सत्यजित शाह सरांचा त्याचा म्हणजे उद्देश आहे. आणि प्रत्येक भारतीयांना समभाग गुंतवणुकीबद्दलचे महत्त्व कळावे, हेच त्याचा एक फायदा आहे. सरांनी त्याचा फायदा कसा होतो हे सरांच्या आर्थिक लेखावरून सरांनी त्यांच्या स्टेटसला अपलोड केलेलं आहे. मित्रांनो, मी जरी एक शेतकरी असलो तरी मला सांगायचं हे आहे की सर्वात जर पाहिला तर शेतकरी हा खूप मोठा एक चांगला गुंतवणूकदार असतो. कारण तो त्याच्या शेतामध्ये निसर्गाच्या खुल्या आकाशाच्या साठी तो एक त्याचं हे करतो, म्हणजे जमिनीत बीज करून गुंतवणूक करतो. तर तो जर इतका त्यावेळेस जर समजा संयम, विश्वास, खात्री आणि ह्या गोष्टींनी तो करू शकतो, तर आपण पण गुंतवणूक शिकायला पाहिजे. गुंतवणूक काय असते, मग याची जिज्ञासा वाढत गेली. नंतर मग सरांचे स्टेटस मी बघता सरांच्या स्टेटसाचं अवलोकन करणे. सरांनी जर समजा एखाद्या समभागाची फक्त अभ्यासाकरिता जर आदरणीय सरांनी समजा लेख अपलोड केला, तर त्याच्या तांत्रिक बाबी काय, ते कसे करत असतील असा माझ्या मनाला प्रश्न पडत गेला. आणि त्या प्रश्नाचे उत्तर मी मग स्वतः गुगलवर शोधणे आणि काही जे सरांचे आर्टिकल्स यायचे त्या आर्टिकल्समधून ते इंग्लिशमध्ये जरी असायचे ते मी वाचायचो. मग सरांचे आर्टिकल्स वाचता मग ते मला एक अभ्यासाची जिज्ञासा आलेली. मला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मी अवलोकन सरांच्या लेखांचे, सरांच्या मुद्द्याचे नोट्स वगैरे मी बनवत गेलो. आणि त्यानुसार समजा सर तर कधीच म्हणत नाहीत की हा समभाग घ्या, तो समभाग घ्या. समभागाविषयी फक्त सरांचं म्हणणं असं आहे की जो एक सामान्य गुंतवणूकदार आहे त्याला फक्त म्हणजे आर्थिक साक्षरता कशी असते हे एक सरांचा प्रयत्न असतो. असो, मला आदरणीय सरांच्या या निस्वार्थ चळवळीमुळे खूप फायदा झाला. मित्रांनो, तुम्ही पण सरांचे स्टेटस वगैरे वाचत जा आणि त्याचं अवलोकन करत जा. खरोखर सांगतोय की म्हणजे तुम्हाला हळूहळू का होईना तुम्ही एक पाऊल पुढे टाका. एक पाऊल जर तुम्ही पुढे टाकलं तर नक्की यश तुम्हाला येणार. प्रत्येक बाबी कळणार. तुमच्या मनात प्रश्न उपस्थित होतील. प्रश्न उपस्थित झाले की त्याची जिज्ञासा तुम्हाला वाढेल आणि तुम्ही स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर शोधत राहाल. असो, धन्यवाद. जय हो.